नमस्कार आणि तुर्भी नवी मुंबई येथे आमच्या अन्नप्राशन सोहळ्यात आपले स्वागत आहे। मुलांच्या आयुष्यातील पहिले 1000 दिवस त्यांच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात। जे मूल 6 महिन्यांचे झाल्यावर आईच्या दुधा व्यतिरिक्त अर्धघन पदार्थांच्या परिचयाचे प्रतीक आहे। आता या खास प्रसंगाबद्दल निवेदिता घाडगे काय सांगतात ते पाहू। नमस्कार, मी निवेदिता घाडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी नवी मुंबई इथे मुख्य सेविका म्हणून कार्यरत आहे। वैशाली साखरे यांच्या अंगणवाडीमध्ये आपण अन्नप्राशन या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत। प्रथम म्हणजे अन्नप्राशन ह्या शब्दाचा अर्थ आणि ह्या इव्हेंटचा अर्थ आपण समजून घेऊया। बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपण कुठल्या प्रकारचा आहार सुरू करायचा आहे, पुन्हा कुठल्या पालेभाज्यामधून फळांमधून त्याला बाळाला काय काय मिळणार आहे हे सगळं आपण ह्या इव्हेंटमध्ये सांगणार आहोत। ह्या कार्यक्रमामध्ये आपण बाळासोबत बाळाची आई, बाळाचे वडील, बाळाचे आजी आजोबा आणि त्या बाळासोबत राहणारे इतर नातेवाईक यांना आपण आमंत्रित करतो। जसं बाळाची काळजी आईने घेतली पाहिजे तसेच त्याचे घरातले जे त्यांना सोबत राहणारे नातेवाईक यांनीही कुठली काळजी घेतली पाहिजे बाळाची, त्याच्यामध्ये आपण त्यांना समुपदेशन करतो। तिला आता 6 महिने कंप्लीट झालं। माझ्या मुलीचं नाव आहे रश्मी, माझं नाव आहे शिल्पा। तिला स्वच्छ ठेवायची कसं फेस शिकून घेतले मी आणि काय काय खाऊ घालायचं हे सगळं शिकून घेतले आणि तिला कसं ठेवायचं, तिला कसं वाढवायचं हे सगळं शिकून घेतले आणि पालाभाजी आणि पिवळं काय पदार्थ ते सगळं खाऊ तिथून सगळं शिकून घेतलं आणि तिला कसं स्वच्छता ठेवायचं तिथून शिकून घेतलं। गरम पाणी द्यायचं प्यायला हे शिकून घेतलं। बाळाची वाढ होत असल्यामुळे 80% ही वाढ ही मेंदूची होत असते, त्यामुळे बाळाच्या आहाराकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे। अन्नप्राशन समारंभ हा तुमच्या मुलांच्या वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे। समतोल पोषणासाठी त्यांच्या आहारात योग्य पूरक खाद्यपदार्थांचा समावेश करून त्यांचे आरोग्य सुनिश्चित करा। लाभार्थ्यांच्या गरजा आणि उपलब्धतेवर आधारित प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर दर महिन्याला 2 समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात। या कार्यक्रमांमध्ये अन्नप्राशन, सुपोषण यासारख्या उपक्रमांचा समावेश असू शकतो।